रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता जो डिफिकल्ट सीझन होता करून घेऊ आणि मग भविष्यात म्हणजे एमआयडीसी कडनं आपल्याला जे पाणी पुरवठा आहे ना तो आपले ईएसआर झाले ना तर हा जो प्रेशर आणि वॉटर लॉसेस आहेत ना हे सप्लाय व्यवस्थित होणार. आता ईएसआर नाही आहे ना आपल्या टाक्या नाही आहे ना त्यामुळे प्रॉब्लेम आहे. ही एक टाकी आता प्रोसिजर नाही देते त्यामुळे आम्ही डिस्टर्ब आहे पूर्ण कल्याण लिस्ट आता 2 टाक्या चालू केल्या ना कंपनी. 527 मिलियन पाचशे क्वालिफाय दोन आता नवीन जे ईएसआर आहेत आणि दोन ईएसआर मला वाटतं आपली मीटिंग मध्ये बंद होते ते पण मळेकर मानेरच्या सरांना माहित आहे बंद आहे ते काय चालू झालं की मी लगेच फक्त पाईपलाईनचं काम बंद ठेवलं ते पण तुम्ही मला परवानगी दिली तर ती पण चालू करू. जुना जो कल्याण पूर्व आहे त्याच्यात प्रेशर डिस्टर्ब आहे सर्वजण एकत्र येतात पूर्ण प्रेशर सर्वांवरती काय होतं माहिती का आज तिसरा मला दुसऱ्या मला होती ना पाणी थोडे आपलं कसं असतं आठवड्यातून 1 दिवस पूर्ण टीम करतो आपण. अभी एक्चुअली हमने जो कर डिपार्टमेंट से लोगों की कार्रवाई को मॉनिटर करते हैं. थोडासा म्हणजे याला सिस्टम आपण त्यामुळे कसं थोडासा व्यवस्थितरित्या करून घेतलं ना सिस्टमॅटिक तर ते बरोबर आहे. रस्त्यांची पूर्ण हे देतो आयुक्तांची भेट घेतली काय मागणी? आज कल्याण पूर्वेमध्ये नांदिवली शिर्डीनगर ते आशळे मानेरपर्यंत खडेबोळले आली, अशोकनगर आला, वालदुनी आली, म्हणजे कल्याण पूर्वेमध्ये अतिशय कमी दाबाने पाणी येते आणि काही ठिकाणी 2-2, 3-3 दिवसांनी पाणी येते. या ठिकाणी कल्याण पूर्वेमध्ये जवळजवळ 39 लाख प्रेशरने पाणी त्या ठिकाणी सोडलं पाहिजे तरच लोकांना पाणी मिळेल. आता सध्या ज्या पद्धतीने पाणी सोडत आहेत मला वाटतं 35 लाख प्रेशरने पाणी सोडत आहेत. तर मॅडमला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे की आपण या विभागामध्ये जातीने लक्ष द्या. अतिशय लोकांचे हाल होत आहेत, पाणी लोकांना मिळत नाही आहे. काही ठिकाणी अर्धा तास सोडलं जातं, काही ठिकाणी 1 तास सोडलं जातं. त्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती आहे. मॅडमने आमचं ऐकून घेतलं आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कल्याण पूर्वेमध्ये नांदुरी ठिकाणी एक टाकीचं काम 90% झालेलं आहे आणि 100 फुटी रोड या ठिकाणी सुद्धा टाकीचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. मॅडमचं असं म्हणणं आहे की आपण अमृत योजना अंतर्गत 2 जलद गतीने काम सुरू करतो आहे आणि ते काम आपण डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल अशा पद्धतीचं कामाचा वेग वाढवतो आहे जेणेकरून कल्याण पूर्वेची पाण्याची समस्या कायमस्वरूपी बंद होईल, म्हणजे पाणी सुरळीत मिळेल अशा पद्धतीचं काम महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल असं त्यांनी श्वासती दिलेली आहे.